अंबरनाथमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। कानात हेडफोन लावून रेल्वेचे रूळ ओलांडताना एका महिलेचा जागीच मृत्यू झाला। या दरम्यान ह्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या सहकारी तरुणाचाही या घटनेत मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना अंबरनाथच्या मोरवली गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली। वैशाली सुनील धोत्रे वय 45 आणि आतिश रमेश आंबेकर वय 29 दोघं अंबरनाथ MIDCतील एका खासगी कंपनीत काम करत होते। काम संपवून घरी जात असताना आतिश वैशाली यांना सोडवायला मोरवली गावाजवळ गेला। यावेळी वैशाली हा कानात हेडफोन लावून आणि फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या। तेवढ्यात समोरून रेल्वे आली। आतिश आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आवाज देऊन सतर्क करण्याचा प्रयत्न केला, पण वैशाली यांचं लक्ष नव्हतं। आतिश त्यांना वाचवण्यासाठी धावत गेला, मात्र तोपर्यंत उशीर झाला। रेल्वेच्या धडकेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। आतिश त्याच्या कुटुंबाचा आधार होता। त्याच्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं। आई वडील वयोवृद्ध आहेत, तर दुसरीकडे वैशाली यांचा मुलगा 22 वर्षांचा असून एक मुलगी आहे। त्यांचे पती रिक्षा चालक आहे। यंदा मुलीचं लग्न लावण्याच्या तयारीत असतानाच हा आघात कुटुंबावर कोसळला।